नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुढच्या काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। काही ठिकाणी खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। आता सविस्तर अंदाज पाहायला मिळेल, त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केले तर रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील, कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल त्याबाबतचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। सध्या बघू शकता बीड जिल्ह्यात तर सकाळीच मुसळधार पाऊस झाला, जे भाग राहिले असतील त्याही ठिकाणी होणार आहे। आता पावसाचं तीव्र पावसाळी क्षेत्र हे राज्याच्या दिशेने येत असून बऱ्याच 12 ते 13 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहील, आता जिल्ह्यांची नावे देखील बघायला मिळतील, त्याकरिता फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघत चालायचा आहे। तर चला सविस्तर अंदाज आता पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या जर विचार केला तर मुसळधार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र हे राज्याच्या दिशेने येत आहे। खूप वर्षानंतर विजांच्या कडकडाट एवढा बघायला मिळत आहे, कारण काही भाग तर असे आहेत भारतामध्ये की अति विजांचा कडकडाट बघायला मिळत आहे। जेवढा विजांचा कडकडाट आधी नव्हता तशा प्रकारे आता विजा सध्या बघायला मिळत आहेत। सध्या जर बघायला गेलं तर गडचिरोली भागामध्ये सध्या अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे। येत्या 2 तासात सर्वात मोठे संकट आता बघायला मिळणार आहे। काही भागात तर असा पाऊस झाला की शेतकरी म्हटले 10 वर्ष असा पाऊस आलेला नव्हता। आता त्याच प्रकारचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। मात्र असं पण आहे की काही भागात अजून पावसाने जास्त काय हजेरी लावलेली नाही। मात्र जे काही भाग राहिले असतील त्या भागात देखील लवकरच मुसळधार पाऊस येणार आहे, कारण नदी नाल्यांना पाणी येणारे मोठे पाऊस राज्यामध्ये सुरू झालेले आहेत। तर इकडे बघू शकता यामध्ये गडचिरोली चंद्रपूर हाय अलर्ट आहे। येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र पावसाचा अंदाज आहे। गडचिरोलीला व चंद्रपूरला खूप जोरदार पाऊस पडण्याची एक शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आता सक्रिय होत आहे। तसेच इकडे ताडोबा आहे, देसाईगंज आहे, या भागात उमरेडचा काय भाग असेल या ठिकाणी मध्यम ते कुठे मुसळधार पाऊस येत्या 2 तासात हजेरी लावणार आहे, त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचे आहे। तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या ठिकाणी सुरू आहे व जो मुसळधार पाऊस सुरू आहे तो आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। सध्या जर बघायला गेलं तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पांढरकवाडाच्या भागात येत असून पांढरकवाडा भद्रावती चंद्रपूर येत्या 2 तासात खूप जोरदार पाऊस, तर काही भागात सध्या पाऊस सुरू आहे। भद्रावतीच्या भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। पुढच्या काही तासात पाऊस अजून वाढणार आहे। जे भाग राहिले असतील त्या भागात आता येत्या 2 तासामध्ये चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच इकडे पांढरकवाडा, रुई, काप, दरवा, यवतमाळ, वाडकी, पुणे या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या काही तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर चला आता तीव्र स्वरूपाचा पाऊस कोणत्या दिशेने सरकत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे बघणार आहोत, कारण पावसाचा हाय अलर्ट ताडोबा, उमरेड, वर्धा, देसाईगंज या भागात देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तर चला आता पाऊस पडणारे जिल्हे आपण बघूयात। तर यामध्ये जर विचार केला तर आर्वी, अमरावती, यवतमाळ, कारंजाचे भाग असतील, कोंडोलीचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर एका दुसऱ्या ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता राज्यामध्ये ही तर राहणारच आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तसेच इकडे नागपूर, घोटी, भंडाऱ्याच्या भागामध्ये, कोंडोलीच्या भागामध्ये, गोंदियाच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 2 तासात येणार असून मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस राहील। नागपूरला पावसाने चांगला वेढा घेतलेला असून आता नागपूर, कोडेली, घोटी, भंडाऱ्याच्या भागात येत्या 2 तासात पावसाचा खूप मोठा हाय अलर्ट राहणार आहे। तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांचा कडकडाट आहे, जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, कारण विजांचं प्रमाण या वातावरणामध्ये अधिक आपल्याला बघायला मिळत आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज आहे सविस्तर तुम्हाला बघायला मिळेल। तर इकडे अमरावती, अचलपूरचे भाग असतील, अकोला, कारंजा, खामगावचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस येत आहे। अमरावती मार्गे कारंजा, यवतमाळकडे पाऊस येणार आहे। पूर्वेकडून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे। अमरावती, आर्वी, वर्धा विजांच्या कडकडाटासह काही भागात अक्षरशः नदी नाल्यांना तीव्र पाणी येऊ शकतं असं देखील बघायला मिळणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आसपास सर्वांनी आपल्या जनावरांची व आपली स्वतःची काळजी नक्की घ्यावी, कारण काही भागात मोठे थेंब पावसाचे असल्यामुळे जरी 1 तास पाऊस राहिला तरी नद्या पाणी पातळीमध्ये
पावसामध्ये चांगली वाढ नद्यांच्या बघायला मिळू शकते, अंदाज लक्षात घ्यायचा आहे। व तशा प्रकारचा पावसाचा अलर्ट डायरेक्ट आरवी यवतमाळ पर्यंत, आरवी पासून ते डायरेक्ट यवतमाळ कारंजा पर्यंत बघायला मिळत आहे। त्यानंतर पुढे तो पाऊस कुठे सक्रिय झालेला आहे तर वाशिम लोणारकडे देखील सक्रिय होत चिखलीकडे हे वातावरण सरकत जाणार आहे। मध्यम ते मुसळधार, काही भागात अतिमुसळधार पावसाची व्याप्ती ही वाढतानाचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। स्पष्टपणे हे चित्र आपल्याला बघायला मिळत असून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावा। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे अहमदपूर असेल, देगलूरचे भाग असतील, याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पावसाचा सर्वात मोठा आता हाय अलर्ट आता शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, ज्या भागात देखील पाऊस नाही शेतकरी म्हणत होते त्या ठिकाणी देखील खूप होणार आहे। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस सरकत आहे तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघा, यामध्ये आता जर विचार केला तर निलंगा, औसा, शिरूर, अंतपाल, लातूरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिमुसळधार पाऊस। तर औसा, शिरूर, अंतपालच्या जवळ पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। हा पाऊस चांगलाच वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। शिरूर, अंतपालचे बऱ्यापैकी भाग असतील, या ठिकाणी पावसाचं क्षेत्र हे वाढतच चाललेलं आहे। बर्दापूरपर्यंत पावसाचा, कळंबपर्यंत पावसाचं आगमन लवकरच होणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच उदगीर, देगलूर, कोटगिरी या भागातून शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या। तसेच इकडे देगलूरच्या बऱ्याच भागातील शेतकऱ्यांना एक अंदाज सांगू इच्छितो की मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता येत्या 2 तासात तुमच्या भागात आहे। मात्र एवढे की सर्व दूर व्हायचं नाही, मात्र बऱ्यापैकी भागात होईल। कमदार, अहमदपूर, मुखेड येत्या 2 तासात पावसाचा अंदाज आहे। पूर्णा, नांदेड, भोकर, पेठ, उमरी, बैंसा, धर्मादाबादच्या भागामध्ये येत्या 2 तासात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी दिसून येत आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। तीव्र पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। तसेच इकडे पाथरीमध्ये देखील, परभणीमध्ये, पूर्णा, सेलूला देखील पावसाची शक्यता आहे। तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे व कोणत्या जिल्ह्यातील पाऊस आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे ते बघूयात। कारण येत्या 2 तासात 12 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वाढण्याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळत आहे। आता त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघा, यामध्ये आता येत्या 2 तासात सर्वात मोठा हाय अलर्ट आहे। जालन्याला मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। जालन्याच्या काही भागामध्ये आता येत्या 2 तासात हाय अलर्ट आहे। जालना, देऊळगाव, राजाच्या भागात मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस राहील। लोणार, मेहकर, चिखलीच्या भागामध्ये देखील मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, कन्नडच्या भागात देखील तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार असून ही शक्यता अशा प्रकारची आहे। या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस बऱ्यापैकी भागात होणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी ह्या राज्यातील काही भागात आता बघायला मिळणार आहेत। तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, अंबड, गंगापूर, वैजापूरचे भाग असतील, येत्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट असून काही भागात सध्या पाऊस सुरू आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। अंबडच्या भागामध्ये, वैजापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाणार असून खुलदाबाद, फोर्टचा भाग असेल, देवगावचा भाग असेल, या ठिकाणी चिंचोली, फुलंब्रीचे भाग, असानाबाद या ठिकाणी देखील विरमगावच्या भागात जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तीव्र मुसळधार पाऊस बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो, हा अंदाज लक्षात घ्यावा। मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता राज्यामध्ये आता सक्रिय होत चाललेली आहे। तर चला आता विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्याकडे पाऊस आगमन करत आहे, अशा जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, जळगाव असेल, खामगावचे भाग असेल, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे। जळगाव, खामगाव, पाचोरा या ठिकाणी देखील पाऊस शेतकरी नाही म्हणत होते, मात्र पुढच्या काही तासात तुरळक भागात पाऊस आता सरकण्याचा अंदाज असून मध्यम ते विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच इकडे जर विचार केला तर काही मनमाडचे भाग आहेत, मनमाडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। मनमाड या ठिकाणी, मालेगाव, साक्री, धुळेच्या भागात पाऊस होणार आहे, मात्र काही उत्तर साईडला एकदम शक्यता काही जास्त आपल्याला बघायला मिळणार नाहीये। मध्यम तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तर चला इकडे आता पुढील जिल्ह्यांची नावे बघूयात। या ठिकाणी बघू शकता, नागपूर, वर्धा, यवतमाळ, पांढरकवाडा मध्यम ते मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पाणी येणारा पाऊस बघायला मिळणार आहे। ताडोबा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात तर आता पावसाने खूप तीव्र वेग धरलेला असून अतिविजांचं प्रमाण बघायला मिळत आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। पावसाने चांगला जोर धरलेला आहे। मध्यम त्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। खूप मोठा बदल वातावरणात या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळत आहे। तीव्र
स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासात हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच इकडे नांदेडचा भाग असेल, नांदेड जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर चला आता नदी नाल्यांना पाणी वाहणाऱ्या पुढच्या 2 तासात पाऊस येणार आहे. रेड अलर्ट काही ठिकाणी रात्रीला बघायला मिळत आहे. आता त्या उर्वरित जिल्ह्यांची तुम्हाला एका मिनिटामध्ये नावे सांगून टाकणार आहे. आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस धाराशिव जिल्ह्यात सकाळी झालेला आहे. बीड जिल्ह्यात सकाळी खूप जोरदार पाऊस झालेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात आता बऱ्याच भागात पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र जे काही भाग राहिले असेल, थोडेफार जे भाग आहेत त्या ठिकाणी देखील लवकर पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. सोलापूर, नाशिक, जळगावच्या भागामध्ये, अकोल्याच्या भागामध्ये, नागपूर, अमरावती, गोंदियाचे भाग असेल, चंद्रपूरचे भाग असतील, या बऱ्याच भागात आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचा अंदाज स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तर चला, अतिमुसळधार पाऊस आता काही जिल्ह्याकडे त्या 2 तासात येत आहे. यामध्ये अमरोलीचा भाग आहे, देसाईगंज तालुका आहे, या ठिकाणी पावनी उमरेडच्या भागात 2 तासात मुसळधार पाऊस. चिमूर हिंगणघाटला देखील पावसाची शक्यता आहे. मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी अतिशय जोरदार ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळणार आहे. काही भागात तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर मॉडेलनुसार जर बघायला गेलं तर मोठा हाय अलर्ट आता बघायला मिळत आहे. येत्या 2 तासामध्ये राज्यातील काही भागामध्ये चांगली पावसाची चित्र बदलणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे. केज, परळी, अहमदपूर, लातूर बऱ्यापैकी भागात पावसाचं प्रमाण आपल्याला अधिक बघायला मिळू शकतं. तीव्र मुसळधार पावसाच्या सरी बघायला मिळणार आहेत. येत्या 2 तासात सेलू तालुक्यात, नांदेडमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे एकदा तुम्हाला जिल्हे वाचून दाखवतो. नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यादेवीनगर एकदम पूर्वेकडील भाग थोडा जास्त पाऊस राहील. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा मध्यम ते मुसळधार पाऊस. काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उघडीप राहू शकते. अशा प्रकारचं वातावरण आहे. रोजची रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवण्याचं नक्कीच काम करा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ. चंद्रपूर जिल्ह्यात येत्या 2 तासात मुसळधार पाऊस. गडचिरोलीला मुसळधार पाऊस. ताडोबा, पांढरकवाडा मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच हाय अलर्ट इकडे उत्तर साईड वर्ध्याला बघायला मिळणार आहे. तर चला, अतिमुसळधार पाऊस एका 2 जिल्ह्यामध्ये येत आहे. ते 1 जिल्ह्यांची नावे सांगतो. तर यामध्ये शेवगाव, अमरावती, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरचे भाग, अहिल्यादेवीनगरचे पूर्वेकडील भाग जोरदार पाऊस होणार आहे. लातूर जिल्ह्यात तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणारच आहे. स्पष्टपणे असा अंदाज दिसत आहे. परळी, केज तालुका पुन्हा रात्री झोडपून काढणार आहे. तुरळक भागात कवयना पावसाची चांगली शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस होऊन जाईल. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर आता शेतकरी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून सविस्तर अंदाज देणार आहोत. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.